नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मेड कन्सेप्ट्समध्ये. तर आज आपण सॅलरी स्लिप कशी डाउनलोड करायची हे बघणार आहोत. राज्य सरकारचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना सॅलरी स्लिप ही सेवार्थ ID किंवा महाकोश या ऑनलाईन संकेतस्थळावरून मिळत असते. तर स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत की सॅलरी स्लिप कशी डाउनलोड करायची आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे. गुगलवर जाऊन आपल्याला सेवार्थ ID लॉग इन असं लिहायचं आणि सर्च करायचं. त्यानंतर जी पहिली वेबसाईट येईल सेवार्थ महाकोश अबाउट सेवार्थ असं लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र शासनाचं एक तुम्हाला पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला अबाउट सेवार्थ अशी माहिती दिली असेल आणि तुमच्या उजव्या हाताच्या साईडला तुम्हाला लॉग इन करण्याचा ऑप्शन असेल. तिथे तुम्हाला तुमचा सेवार्थ ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिला आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे. ID पासवर्ड टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं लॉग इन सक्सेसफुल होणार आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर लेफ्ट हँड साईडला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं जे कोणतंही तुम्ही सरकारी कार्यालयामध्ये काम करत आहात त्या कार्यालयाचं नाव दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्हाला एम्प्लॉई कॉर्नर असं ऑप्शन दिसेल. एम्प्लॉई कॉर्नरवर क्लिक करा. एम्प्लॉई कॉर्नरवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन दिसेल व्ह्यू पे स्लिप. व्ह्यू पे स्लिपवर क्लिक करा. व्ह्यू पे स्लिपवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची पूर्ण डिटेल्स इथं दिसतील. वर तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं ज्या कार्यालयामध्ये तुम्ही काम करताय ते नाव दिसेल. खाली परत तुम्हाला तुमचं नाव, तुमचा DCPS ID, जेंडर, तुमचं डेट ऑफ बर्थ, तुम्ही कोणत्या ऑफिसमध्ये काम करताय ते, तुमचं पद काय आहे, तुमचा DDO कोड आणि तुमचं DDOचं नाव दिसेल. त्यानंतर खाली तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे, मंथ सिलेक्ट करायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल मी मे 2025ची मला सॅलरी स्लिप काढायची तर मी इयर 2025 आणि मे मंथ सिलेक्ट केलं आहे आणि बिल कॅटेगरीमध्ये मी पे बिल असं सिलेक्ट करेल कारण हे माझं मंथली पे बिल आहे. त्यानंतर मी खाली इथं व्ह्यू पे स्लिपवर परत क्लिक कर. व्ह्यू पे स्लिपवर क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमची पे स्लिप डाउनलोड झालेली असेल. नंतर खाली स्क्रॉल करायचं आहे आणि तुम्हाला इथे प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर तुमचा असा इंटरफेस ओपन होईल. त्यानंतरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये 3 तुम्हाला डॉट दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करून सेव्ह ॲज PDF येथे क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज PDFवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या त्या PDFला तुम्ही नाव द्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे मे 2025 पे स्लिप असं नाव देतो आहे आणि तुम्ही डन करायचं आहे. डन केल्याच्यानंतर तुमचं हे सक्सेसफुली तुमच्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.